चला तर मंडळी, आज आपण बनवतोय महिनाभर टिकणाऱ्या, तोंडाला चव आणणाऱ्या खमंग खुसखुशीत वड्या। या वड्या बनवण्यासाठी 1 वाटी किसलेलं खोबरं मी भाजून घेतलंय। यामध्ये 2 मोठे चमचे तीळ, 1 चमचा आलं लसूण मिरचीचा ठेचा, हळद, लाल तिखट, धणे जिरे पावडर, 1 मोठा चमचा काळा मसाला किंवा गोडा मसाला असा हातावर चोळून घालायचा, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घालताना कोरडीच घालायची, लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर घालायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। पारी बनवण्यासाठी 1 वाटी मैदा, अर्धी वाटी बेसन, हिंग, हळद पावडर, लाल तिखट, 1 चमचा ओवा, थोडंसं मीठ, 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घातल्यावर थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यायचं। 4 याचे गोळे बनवून घ्यायचे। एका गोळ्याची चपाती लाटून घ्यायची, वरून तेल लावायचं आणि त्यानंतर असं हे सारण भरायचं आहे, दाबून घ्यायचं, असं फोल्ड करून घ्यायचं, एका बाजूनी घडी करून घ्यायची। त्यानंतर मधून अशा पद्धतीने फोल्ड करायचं, थोडंसं टॅप करायचं म्हणजे सारण निघत नाही। अशाच पद्धतीने 4 वड्या बनवून घेतल्या। चाळणीला तेल लावायचं आणि या वड्या यावर ठेवायच्या। कढई आधीच गरम करायला ठेवली होती, 7 मिनिटं वाफवून घ्यायचे। थंड झाल्यावर या वड्या कापून घ्यायच्या। आता या कुरकुरीत होईपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या। खायला खूपच भारी लागतात, शिवाय या महिनाभर टिकतात। तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा।